नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय चालू घडामोडी। आगामी विविध परीक्षांसाठी तुम्हाला मी सांगितलंय किमान 8 महिन्याच्या किमान तुमच्याकडे चालू घडामोडी असल्या पाहिजे व्यवस्थित। आगामी काळात आता धर्मादायुक्त असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती, पशुधन पर्यवेक्षक आणि कंबाईन सारख्या परीक्षा आहेत। त्यासाठी आपल्याला हे सेशन महत्त्वाचं आहे। जून 2025 30 बेसिक पॉइंट घेणार आहे मी। 30 दिवस असतात, 30 बेसिक पॉइंट्स हे तुम्ही केले, याच्यावरचा सराव पेपर तुम्ही सोडवला, तो पेपरही मी तुम्हाला देतोय तुमच्या बॅचमध्ये, तर तुमचं काम जूनचं सोपं होणार आहे आणि पुढचे महिने आपण त्यामध्ये ऍड करतोय। पटना एअरपोर्ट बघा, पटना एअरपोर्ट जे आहे त्या ठिकाणी काय होतंय, एकतर त्या एअरपोर्टला नाव आहे जयप्रकाश नारायण यांचं। ओके, पहिला मुद्दा तो लक्षात घ्या, कारण की ते चर्चेत आलं। त्या ठिकाणी गेले पंतप्रधानांनी काय केलं, त्या ठिकाणी नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं आणि बिठा या ठिकाणी सिव्हिल एन्क्लेव्हचं भूमिपूजन सुद्धा केलंय, ज्याला आपण फाउंडेशन स्टोन लेईंग असं म्हणतोय। आता हे टर्मिनल बरंच मोठं आहे, जवळपास 65,000 चौरस मीटर एवढं आणि 1200 कोटी रुपये या ठिकाणी खर्च केले जात आहेत। यामध्ये अनेक गोष्टी आहेत, चेक इन काउंटर असेल, ऑटोमॅटिक ट्रे रिट्रीव्हल सिस्टीम असेल, 5 एरो ब्रिज आहे, मल्टीलेवल कार पार्किंग आहे, म्हणजे मोठं टर्मिनस त्याची या ठिकाणी पटण्यामध्ये ही सुरुवात होते आहे आणि त्या अनुषंगाने हे चर्चेला आलेलं आहे। आता इथे मिथिला कला बघा, आपण पटण्याचं जेव्हा नाव घेतोय तेव्हा बिहारचा उल्लेख येतोय। बिहारमधली मिथिला कला आम्हाला माहित असली पाहिजे, आहे बाबा, बिहारशी संबंधित आहे। ओके, हवाई संपर्क जो आहे त्या संदर्भात बिहार आणि ते एअरपोर्ट चर्चेत येत आहे। पुढे सद्गुरूंना कॅनडा इंडिया फाउंडेशनचा ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार भेटतोय। बघा, पुरस्काराचं नाव काय, ग्लोबल इंडियन ऑफ द इयर कॅनडा इंडिया फाउंडेशन जे आहे त्यांच्या मार्फत। आणि सद्गुरू कोण, सद्गुरू जग्गी वासुदेव, जे ईशा फाउंडेशनचे संस्थापक आहे। तुम्ही नाव कधीतरी कुठेतरी ऐकलं असेल। आणि मग मानव चैतन्य, त्याचं वर्धन करणे, ह्युमन कॉन्शियसनेस म्हटलेला आहे, पर्यावरणीय शाश्वतता, इकोलॉजिकल सस्टेनेबिलिटी त्यामध्ये योगदान देणं, त्यांचं कॉन्शियस प्लॅनेट सेव्ह सॉइल ही मोहीम असेल किंवा कॅव्हरिक कॉलिंग ही योजना असेल, याची दखल या ठिकाणी घेतली गेली आणि त्यातून ती निवड होते। त्या पुरस्काराची घोषणा, त्यांना त्या ठिकाणी तो पुरस्कार दिला जाणं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। फक्त चर्चेत आलेली व्यक्ती आहे। पुढे आशियाई ऍथलेटिक्स 2025 बघा, ऍथलेटिक स्पर्धांवर तुम्हाला प्रश्न येणार, क्रीडा घडामोडीवर तुम्हाला प्रश्न येणार। मग या ठिकाणी काय म्हटलंय, भारताचा गुलवीर सिंह हा या ठिकाणी आपल्याला माहित असला पाहिजे, जो 5000 मीटर मध्ये सुवर्ण पदक मिळवतोय। 2025 ची ही ऍथलेटिक चॅम्पियनशिप आहे। दक्षिण कोरिया या ठिकाणी स्पर्धा झाली होती। बघा, यजमान देश कोणता आहे तो माहित असावा। यामध्ये भारताचा गुलवीर सिंह 5000 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवतोय, तो या ठिकाणी पहिला येतोय। चॅम्पियनशिपचं त्यांनी रेकॉर्ड या ठिकाणी नवीन बनवलेला आहे, तेही माहित असावं। गुलवीर सिंह 10 वर्षाचा रेकॉर्ड तोडणारा, भारतासाठी सुवर्ण पदक मिळवणारा गुलवीर सिंह। आणि या स्पर्धेमध्ये एकूण 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदक अशी एकूण 24 पदकं भारताने मिळवलेली आहेत। पुढे नीती आयोगावर आपल्याला सातत्याने प्रश्न दिसत आहे। चालू घडामोडीमध्ये असू द्या, अर्थशास्त्रामध्ये असू द्या, नीती आयोगाची 10वी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक होते आणि तिचा विषय काय आहे, विकसित भारतासाठी विकसित राज्य। म्हणजे बघा, राज्यांचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टीने चालले पुढे। आणि ही बैठक होते भारत मंडपम या ठिकाणी। अध्यक्ष नीती आयोगाचे पंतप्रधानच असतात, हे आम्हाला माहित असलं पाहिजे। थीम विकसित राज्यातील विकसित भारत, बघा बरं, विकसित राज्य फॉर विकसित भारत 2047। टार्गेट काय ठेवतोय आम्ही 2047, ही थीम लक्षात ठेवा। सांगता नाही येत, थीमवर प्रश्न विचारले जातात। प्रत्येक राज्य आणि केंद्र यांना स्थानिक वास्तव, त्या ठिकाणी त्यांची ज्या स्थानिक रियालिटीज आहे त्या लक्षात घेऊन दीर्घकालीन समावेशी विकास करण्यासाठी या ठिकाणी ही स्कीम आलेली आहे। धोरण आणि कार्यक्रमाची आखणी, समयबद्ध लक्ष्य असावी, परिणामाभिमुख आउटकम बेस आणि डेटा चलित, ज्याला डाटा ड्रायव्हर म्हणतोय आम्ही, तशा पद्धतीने ते कार्यक्रम असावेत असं या ठिकाणी सुचवलं गेलं। म्हणजे बघा, तुम्ही जे काही टार्गेट्स ठेवताय ते एकतर टाइम बाउंड असले पाहिजे आणि पहिला मुद्दा ते वेळेत पूर्ण झाली पाहिजे। ओके, त्याच्यामधून आउटकम भेटलं पाहिजे आणि ते डाटा ड्रायव्हर असलं पाहिजे, म्हणजे त्याचा डाटा जो आहे, माहिती तुमच्याकडे असली पाहिजे। पुढे उद्योग, कौशल्यवर्धन, उद्यमशीलता, विशेषतः टायर 2, टायर 3 शहरामध्ये याला विशेष याच्यावर भर देणं। त्यानंतर कायद्यामध्ये सुधारणा,
प्रक्रियात्मक बंधनं कमी करणं, गुंतवणूक अनुकूल वातावरण निर्माण करणं, हे विषय या ठिकाणी महत्वाचे. आणि मग राज्यांनी आपली 2047 साठीची राज्यात्मक दृष्टी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावी असं यांनी म्हटले. बघा, आता हे प्रत्येक राज्याला एक टार्गेट दिलंय की 2047 मध्ये आमचं राज्य कसं असेल याचं तुम्ही व्हिजन डॉक्युमेंट तयार करा. आणि ही खरंच चांगली गोष्ट आहे. आपण बघतोय 2047 का, तर ते आमचं शताब्दी वर्ष असेल ना, 100 वर्ष पूर्ण होतील स्वातंत्र्याला. त्यामुळे 2047 या दृष्टीने एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून आपण याच्याकडे बघतोय. हे टार्गेट्स हे ठेवतायत. कोऑपरेटिव्ह फेडरेशनचा संदेश या ठिकाणी जातोय की अरे यस, केंद्र आणि राज्याच्या सहकार्यातून आम्हाला हा विकास करायचा आहे. ओके, तो या ठिकाणी महत्वाचा आहे. राज्याची स्थानिक विशेषता, लोकसंख्या शास्त्र, संसाधने, त्या बाबींचा विचार करून इथे या राज्याला प्राधान्य देण्याचं धोरण स्वीकारलेलं आपल्याला दिसतंय. पुढे भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन झालंय आणि ते पुण्यामध्ये झालंय. जे आम्हाला एक कृषी हॅकेथॉन पुण्यात होतंय, किमान हे माहीत असं, जूनमध्ये झालंय. त्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या ठिकाणी केलं. आणि उद्दिष्ट काय, तर कृषी क्षेत्रामध्ये स्मार्ट तंत्रज्ञान विहित नवकल्पना, ॲग्रीटेक इनोव्हेशन्स आपण म्हणतो आहे, ती विकसित करणं, कृषी समस्या सोडवण्यासाठी आयडिया प्रवर्तित करणे, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. बरं, आयोजक कोण होता? महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुढे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे यांनी ते आयोजित केलं होतं. विद्यार्थी, नवोद्यमी अनेक जणांनी याच्यामध्ये भाग घेतला. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, मृदा जल, ॲग्री मेकॅनायझेशन, फसल सुविधा, पोस्ट हार्वेस्ट तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, कृषी अर्थशास्त्र, नवीन ऊर्जा स्रोत, हे सगळं यामध्ये अपेक्षित होतं. या सगळ्यांवर चर्चा झाली, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. क्लीन प्लॅन्ट नावाची एक योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आली. रोगरहित नर्सरी किंवा रोपं तयार करण्यासंदर्भातली योजना आहे. लॅब टू लँड हा उपक्रम जो आहे तो संशोधनातून तात्काळ अंमलबजावणीसाठी शेतकरी आणि शास्त्रज्ञांना जोडणारा हा उपक्रम, याची या ठिकाणी आपल्याला घोषणा दिसते आहे. म्हणजे एक नवीन कल्पना, कृषी तंत्रज्ञानाचा संगम साधून आणि शाश्वत कृषी विकास, यासाठी हे हॅकेथॉन महत्वाचं होतं. आता गोवा राज्य आहे 100% साक्षरतेसाठी घोषित होत आहे. बघा बरं, आता हे तर असे प्रश्न तुम्हाला खूप सारे येतात. गोव्याचा 39वा वर्धापन दिन होता. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गोव्याला 100% साक्षर राज्य म्हणून घोषित केले. बघा, केंद्राचं शिक्षण मंत्रालय. आता यामध्ये उल्हास नावाचा एक कार्यक्रम आहे. उल्हास नव भारत साक्षरता नावाचा हा कार्यक्रम आहे. त्या अंतर्गत ही घोषणा आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्या ठिकाणचे आहे. गोवा राज्यातलं जे हे आहे सर्वेक्षण, त्यानुसार साक्षरता दर हा 99.7% आहे. आणि 95% साक्षरता ज्यांनी गाठलेली असेल त्यांना आम्ही 100% साक्षर राज्य म्हणून, पूर्ण साक्षर राज्य म्हणून त्या ठिकाणी मान्यता देत असतो. बरं, मग साक्षरतेमध्ये काय काय येतं? केवळ वाचन लेखन म्हणजे साक्षरता नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. तर जीवनाची कौशल्य, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता असलेली कार्यात्मक साक्षरता यामध्ये अपेक्षित आहे. बघा, म्हणजे साक्षरतेची व्याख्याही लक्षात असावी. साक्षरता अभियान या ठिकाणी राबवलं गेलं. सामाजिक सहभाग या ठिकाणी घेतला गेला. राष्ट्रीय उद्दिष्ट 2030 पर्यंत देशामध्ये 100% आम्हाला साक्षरता गाठायची, त्या अनुषंगाने हे प्रयत्न केले गेले. पुढे जातोय. दीव भारतातलं पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा म्हणून आम्ही बघतोय दीवकडे. बघा, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा दीव. आता हे भारतातलं पहिलं असं जिल्हा आहे ते आपल्या दिवसाच्या विजेची सर्वच्या सर्व गरज सौर ऊर्जेद्वारे पूर्ण करत आहे. आणि या ठिकाणी 11.88 मेगावॅटची सौर ऊर्जेची क्षमता या ठिकाणी आहे. जमिनीवर बसवलेले सौर पार्क आणि घरावरचे रूफटॉप पॅनल हे दोन्ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात. दीव नावाचा हा जिल्हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भरता असेल एक महत्वाचं एक रोडमॅप म्हणून याच्याकडे बघितलं जाईल. ओके, मॉडेल प्रकल्प म्हणून इतर राज्यांसाठी हा त्या ठिकाणी दिशादर्शक ठरू शकतो. पुढे ऑपरेशन स्पायडर वेब. काय आहे ऑपरेशन स्पायडर वेब? बघा, नावात आहे स्पायडर वेब 2025. कोणाचं आहे? युक्रेनची सुरक्षा सेवा जी आहे, रशियाच्या गडद प्रदेशामध्ये राबवलेली गुप्त ड्रोन हल्ला मोहीम ही होती. युक्रेनने रशियावर हल्ला केला, बलाढ्य असा रशिया. म्हणजे इथं मला युक्रेन रशिया युद्धाचा संदर्भ आहे. 1 जून 2025 हे. आता हे उद्दिष्ट काय? रशियाच्या दीर्घ श्रेणीचे जे बॉम्बर्स आहेत, विशेष उद्देशी विमानं आहेत, त्यांना यांनी लक्ष केलं आणि 5 हवाई तळांवर हे ड्रोन हल्ले त्या ठिकाणी त्यांनी टाकले. ऑपरेशनचं कोडनेम हे पौतन्या स्पायडर वेब असं होतं.
आणि वेगवेगळे हवाई तल आहे. आपल्याला फार त्यांचे नावं माहीत असण्याची गरज नाहीये. त्यांनी ड्रोन वापरले होते, बऱ्याच गोष्टी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. तुम्ही आणखी डिटेलमध्ये तुम्हाला हे वाचायचं असेल तर PDF मी तुम्हाला देतोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकतात. पुढे जातोय पॅरिस डायमंड लीग 2025. बघा, पॅरिस डायमंड लीग 2025 20 जून 2025 रोजी स्टेड चॅरिटी पॅरिस फ्रान्स येथे या ठिकाणी होते. बस नावातच पॅरिस आहे, फ्रान्सलाच होणार आहे. नीरज चोप्रा या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकतो आहे जॅव्हेलिन थ्रो स्पर्धेमध्ये. नीरज चोप्रावर प्रश्न तुम्हाला आले येत आहेत. पॅरिस डायमंड लीग, ती लीग आपल्या नीरज चोप्रामुळे, भाला फेकपटू या खेळाडूने सुवर्णपदक जिंकल्यामुळे ती चर्चेत आली आपल्यासाठी. ओके, महत्वाचं आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये 88.16 मीटरचा थ्रो केला आणि त्यामध्ये तो विजयी होतो आहे, हे माहीत असलं पाहिजे. पुढे आपण जातोय. पुढचा मुद्दा आहे जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कोणता आहे हो? जगातला सर्वात उंच रेल्वे, एक जीकेचा प्रश्न. जम्मू काश्मीर मधलं चिनाब नदीवरचा. बघा बरं, सर्वात उंच. नरेंद्र मोदी यांनी 6 जूनला याचं उद्घाटन केलं. उंची किती आहे? 359 मीटर. आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर जास्त आहे. लांबी किती म्हणाल तर 1315 मीटर. स्टील आणि कॉन्क्रीट पासून रियासी नावाचा जिल्हा आहे जम्मू काश्मीर मधला, त्या ठिकाणी हा पूल बांधण्यात आलेला आहे. पुढे वंदे भारत एक्सप्रेस तिकडे कात्रा ते श्रीनगर दरम्यानची, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्या निमित्ताने चर्चेत आलेली दिसते आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा पूल महत्वाचा आहे. भारत प्रथमच SDG मध्ये टॉप 100 देशांमध्ये गेला. SDG म्हणजे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे संयुक्त राष्ट्र संघाने ठरवून दिले आहेत आम्हाला 2030 पर्यंत. त्याच्या टॉपच्या यादीमध्ये भारत आता 99व्या क्रमांकावर आहे. शेजारचे देश म्हणाल तर नेपाळ 85व्या स्थानी आहे, भूतान 74, बांगलादेश 114, पाकिस्तान 140. आणि हे भारतासाठी एक महत्वाचं यश आहे. आता यामध्ये क्लीन एनर्जी, हेल्थ, पॉवर्टी रिडक्शन, गरिबी निर्मूलन, यामध्ये भारताचं महत्वाचं योगदान आपल्याला दिसतं आहे. काय आहे ती SDG? शाश्वत विकास उद्दिष्ट. कधी ठरवली? 2015 मध्ये. किती ठरवली? 17. ओके. आणि 2030 पर्यंत दारिद्र्य, असमानता, हवामान बदल यासारख्या समस्यांवर मात करून शाश्वत विकास साधणे याच्यामध्ये अपेक्षित आहे. पुढे आपण जातोय अर्थशास्त्रज्ञ महेंद्र देव. महेंद्र देव कोण? पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये यांचा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून, त्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून यांची निवड होते. महेंद्र देव. ऍक्सिस बँकेचे स्वतंत्र संचालक म्हणून त्यांनी काम केलं होतं. हे कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, सामाजिक संरक्षण यामधले तज्ज्ञ आहे. आधी विवेक देबराय यांच्यानंतर यांचा कार्यकाल सुरू होतोय. त्यांचं निधन झालं 2024 नोव्हेंबरमध्ये. त्यांच्या जागेवर हे येत आहे. आता हे वेगवेगळे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च IDR चे अध्यक्ष राहिले आहेत. कृषी आणि किंमत आयोग आपल्या माहिती फार महत्वाचा आहे हा, याचे अध्यक्ष राहिले आहेत. फार मोठं काम आहे यांचं. बँकांमध्ये ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक यांचे संचालक म्हणून यांनी काम केलं आहे. आणि बऱ्याच गोष्टी, म्हणजे एक गाजलेलं नाव आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी, भारत इंग्लंड कसोटी मालिका जी आहे तिचं उद्घाटन होते. फक्त कोणाच्या नावाने आहे एवढं लक्षात ठेवा, इथे जास्त मध्ये जाण्याची गरज नाही. आता इथे एक लेटेस्ट मधलं आशियाई कप जो आहे तो झालेला आहे आणि त्यामध्ये भारत हा विजेता आहे, एवढं लक्षात राहू द्या. आणि मग त्यानिमित्ताने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव चर्चेत आहे. मॅन ऑफ दी मॅच कोण झालंय, काय झालंय, मी तुम्हाला टेलिग्रामला टाकलंय आणि त्याच्यावर आपण लेक्चरही घेणार आहोत. पुढे आपण जातोय. पुढचा मुद्दा आहे 41 वर्षानंतर भारतीय अंतराळवीर अवकाशामध्ये जातोय. कोण? एकतर अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि आपली इस्रो यांनी करार केला. त्यानुसार हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची निवड झालेली आहे. आणि हे या ठिकाणी ही अंतराळ मोहीम करणार आहेत. राकेश शर्मा यांच्या नंतर यांचं नाव आपल्या लक्षातच ठेवावं लागतं. इंटरेस्टिंग आणि महत्वाचं काय? शुभांशु शर्मा. शुभांशु शुक्ला, राकेश शर्मा हे पहिले अंतराळवीर होते आणि आता हे आम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. 41 वर्षापूर्वी म्हणजे 1984ला सोव्हिएत रशियाचं जे हे होतं अंतराळ यान, त्यामधून त्यांनी प्रवास केला होता आणि आता हे या ठिकाणी करता आहेत. आणि
ॲक्झॉम 4 मिशन खाजगी क्षेत्राद्वारे अंतराळात जाण्याची भारतीय महत्वाकांक्षा या ठिकाणी दर्शवणं आणि गगनयान मिशन त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा एक महत्वाचा पल्ला आहे, टप्पा आहे आपल्यासाठी. त्रिपुरा भारतातलं तिसरं पूर्ण साक्षर राज्य. बघा, जसं आपण गोवा बघितलं तसं त्रिपुरा पूर्ण साक्षरमध्ये येत आहे. जे उल्हास नावाचा भारताचा उपक्रम आहे, आता उल्हासचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नव भारत साक्षरता कार्यक्रम, ज्याला अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी म्हटलंय. उल्हास हा फुल फॉर्म तुम्हाला सांगता नाहीत, विचारला जाऊ शकतो. आणि 2022 ते 27 या कालावधीमध्ये प्रौढ साक्षरता ही 95% पेक्षा जास्त करणं हे टार्गेट आहे. उल्हास हा कार्यक्रम आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता त्रिपुरा जर बघितलं, साक्षरता दर कसा वाढत गेला, 61 मध्ये 20%, 11 मध्ये 87%, 2025 मध्ये 95.6% असा होतोय. आणि मग याच्यात तुम्हाला ह्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या की जीवन कौशल्य ज्यांच्यामध्ये आहेत, डिजिटल साक्षरता ज्यांच्यात आहे, वित्तीय साक्षरता आहे आणि व्यावसायिक शिक्षण आहे. हे फक्त लिहिता वाचता आलं म्हणजे साक्षर नाही, लक्षात घ्या. पुढे साक्षरता मिशन जे की राज्य शिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणार. दुसरं स्वयंसेवी शिक्षक आहे, जे की स्थानिक स्वयंसेवक, युवक साक्षरता दल, सामाजिक जागरूकता केंद्र, त्याच्यामधूनही शिक्षण द्यायचंय. पुढे भाषा पर्याय आहे, वेगवेगळ्या भाषेमध्ये सामग्री आणि साक्षरता केंद्र आहेत. दूरदर्शन आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहे त्याच्या माध्यमातून दूरस्थ भागामध्ये शिक्षण पोहोचवण्यासाठी हे साक्षरता केंद्र या ठिकाणी वापरले जाणार आहे. आपण पुढे जातोय. पुढचा मुद्दा बघा, साताऱ्यामध्ये 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. बघा, 99वा. आणि ते स्वागत अध्यक्षपदी कोण, तर शिवेंद्रराजे भोसले, जे सध्या मंत्री आहे. संमेलनाचे उद्दिष्ट काय असते आपल्याला माहिती आहे, मराठी साहित्य त्याचं संवर्धन करणं, लोकप्रियता वाढवणं. आता स्वागत अध्यक्ष झाले, पुढे त्या संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत हे मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कमेंट करायची. साताऱ्याला असणार आहे. 1954 ला झालं होतं आधी. लक्ष्मी शास्त्री जोशी त्यावेळेस अध्यक्ष होते. 2025 मध्ये तारा भवाळकर नवी दिल्लीला झालेलं अध्यक्ष आहे, हे आहे संमेलन, त्या ठिकाणी त्या अध्यक्ष होत्या. आणि आता हे या ठिकाणचं पुढचं संमेलन होतंय. आता राज्याबाहेर जर तुम्हाला विचारलं की कोणत्या ठिकाणी सर्वाधिक संमेलनं झाली, तर ती बडोद्याला झाली. कुठे, बडोदा 4 वेळा संमेलनं झाली आहेत. आणि मध्य प्रदेशमध्ये 6 वेळा ती होत आहेत. आणि महाराष्ट्राबाहेर जवळपास 23 संमेलनं आतापर्यंत झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काय केलंय, उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी 3 टेक प्लॅटफॉर्म लॉन्च केले. बघा, आपत्ती आणि हे टेक्निकल जे ना, सध्या टेक प्लॅटफॉर्म आपल्यासाठी फार महत्वाचे. वेगवेगळे ऍप्लिकेशन्स यावर तुम्ही बघतायत, एमपीसी प्रश्न विचारते आणि सरळ सेवेलाही विचारले जातात. मग कोणते आहेत ते? गुवाहाटी या ठिकाणी एक वार्षिक आपत्ती परिषद आयोजित झाली होती आणि या ठिकाणी त्यांनी ते लॉन्च केलेले प्लॅटफॉर्म आहेत. आपण डायरेक्ट त्या प्लॅटफॉर्मवर जाऊया. बघा, ICRER इंटिग्रेटेड कंट्रोल रूम फॉर इमर्जन्सी रिस्पॉन्स नावाचे एक एकात्मिक नियंत्रण कक्ष या ठिकाणी स्थापन केला गेला. बघा, ICRER. दुसरं NDEM लाईट 2.0 नॅशनल डेटाबेस फॉर इमर्जन्सी मॅनेजमेंट लाईट 2.0. बघा, नॅशनल डेटाबेस फॉर इमर्जन्सी मॅनेजमेंट हे एक दुसरं प्लॅटफॉर्म आहे. हे काय करणार आहे, तर प्रतिसाद यंत्रणांना एकत्रितपणे कार्य करण्याची क्षमता प्रोव्हाइड करणार आहे, एक समन्वय साधणार आहे. पुढे फ्लड हॅझार्ड झोनेशन ॲटलास ऑफ आसाम. आता हे आसामशी निगडीत मुख्यत्वे उपग्रहावर आधारित एक विश्लेषण करणारं हे एक ऍप्लिकेशन आहे. ते पूर नियंत्रण आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे. आता भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय शैक्षणिक हब म्हणून या ठिकाणी नवी मुंबईची ओळख होते. लेटर ऑफ इंटेंट LOI 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना महाराष्ट्र सरकार मंजुरी देत आहे 14 जून 2025 ला. आणि उद्घाटन समारंभ होता मुंबई रायझिंग क्रिएटिंग ऑन इंटरनॅशनल एज्युकेशन CET. आणि आपले मुख्यमंत्री, देशाचे त्या ठिकाणचे केंद्रीय मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती या ठिकाणी होती. कोणती आंतरराष्ट्रीय विद्यापीठ? युनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीन स्कॉटलंडचं, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क युनायटेड किंगडमचं, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर इलिनॉइज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी UH आणि IED इटलीची, अशी 5 विद्यापीठं यामध्ये त्यांचा समावेश आपल्याला दिसतो आहे. म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांना एक जागतिक शिक्षण भारतामध्ये भेटावं त्या अनुषंगाने ही आणि परीक्षा शुल्क सुद्धा या ठिकाणी कमी होईल. 10 जागतिक दर्जाची विद्यापीठं आपल्याला या ठिकाणी उभारायची आहे. त्या अनुषंगाने त्याच्यातून हे पाऊल पडलेलं आहे.
पुढे काय, भारत फ्रान्स संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या नावाने? शक्ती नावाने 8वी आवृत्ती त्याची आहे. जून जुलैमध्ये हा झालाय. फ्रान्स या ठिकाणी हा झालाय, हे तुम्हाला माहित असावं. सामरिक समन्वय वाढवणं, बघा या अभ्यासाचं कार्य काय असतं. जे मल्टी डोमेन ऑपरेशन्स आहे त्यामध्ये अनुभव आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणं, उपसंविधानिक परिस्थिती जी असते त्यामध्ये संयुक्त लष्करी क्षमता वाढवणं, इंटर ऑपरेबिलिटी आणि कॅमरेडशिप जी आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं, हे ते यामध्ये अपेक्षित असतं. बरं, सहभाग कोणाचा होता? भारतीय सैन्याचा. त्यामध्ये जम्मू काश्मीर रायफल जे होते त्याचे जवळपास 90 सैन्य आणि फ्रेंचचे 500+ सैनिक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी, मग तंत्रज्ञान असेल, रणनीती असेल, फील्ड ऑपरेशन असेल, त्यावर यांनी लक्ष केंद्रित केलं. पुढे भारतीय जवानांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा जो प्रशिक्षण अनुभव होता तो त्यांच्या सक्षमतेमध्ये वाढ करणारा होता असं आपलं म्हणता येईल. पुढे रुद्र. आता हे रुद्र प्रकल्प कोण राबवत आहे? तर महाराष्ट्र, आणि ते देशातलं पहिलं राज्य. आता कशासाठी आहे रुद्र प्रकल्प? बघा हा प्रकल्प महत्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्या. सिरियल किलर आणि बलात्कार यासारखे जे गुन्हे करणारे मानसिकता आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी रुद्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता आहे. अमेरिकेमध्ये जी FBI आहे ना त्याच्या धर्तीवर, आणि भारतामध्ये पहिल्यांदा. ओके, तर हा अभ्यास करण्याची गरज होती आणि तो भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य करता आहे. गुन्हेगारांची मानसिकता समजून घेणं, त्यांची सामाजिक परिस्थितीजन्य घटक त्याचा अभ्यास करणं, त्याच्यानंतर गुन्ह्यामागची कारणमीमांसा काय आहे, गुन्हेगारी रोखण्यासाठीचे उपाय काय आहे, हे सगळं. आणि या ठिकाणी मग अमरावती नागपूर कारागृह असेल, कोल्हापूर नाशिक मुंबई पुणे या ठिकाणी काही प्रकरणं घडलेले त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल ही चालू घडामोडी कशासाठी? ही चालू घडामोडी तुमच्या आगामी काळातल्या तलाठी भरतीसाठी आहे. तलाठीची चाणक्य बॅच आपली चालू आहे. महा-TET आली आहे. महा-TET साठी सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल. महा-TETची नवीन विजयश्री बॅच आपण चालू केली आहे. धर्मादाय आयुक्त याचं फॉर्म भरायचे काही दिवस बाकी आहे, तुम्ही भरू शकतात. निरीक्षक, लिपिक, लघुलेखकची चांगली संधी तुम्हाला आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला हा सगळा अभ्यास करता येईल. मनपा भरती आहे, नगर परिषद भरती आहे आणि ग्रामसेवक भरती आहे. या सगळ्यांसाठी हे चालू घडामोडीचं सेशन तुम्हाला उपयुक्त ठरेल. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता शिखर धवनचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय आणि तुम्हाला ती माहित असं. बघा, क्रिकेटवरचे पुस्तकं विचारले जातात. TCS असू द्या, IBPS असू द्या, MPSC असू द्या, आणि हे चर्चेतले मुद्दे माहीत असले पाहिजे. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे आत्मचरित्र आहे, बघा हे माहीतच असावं. हार्पर कॉलिन्स इंडियाने प्रकाशित केलं, एक दर्जेदार अशी प्रकाशन संस्था आहे. आणि शिखर धवनने बऱ्याच गोष्टी, कारण की आपल्याला माहिती आहे त्याचं ते डायव्हर्स वगैरे प्रकरणं, बरंच त्याच्या आयुष्यामध्ये चढ उतार त्या ठिकाणी आले आहे. त्याचा नर्वसनेस असेल, त्याला झोप न लागणे, बऱ्याच गोष्टी, बऱ्याच आठवणी त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आय वॉन्ट टू मेक यू अ बॉलिवूड हिरो, अशा काही बाबी त्याने इंटरेस्टिंग शैलीमध्ये या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आपल्याला ते फक्त आत्मचरित्राचं नाव माहीत असावं, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर. ओके, बघा पुढे जातोय आपण. ऑपरेशन रायझिंग लायन काय आहे, कोणाचं आहे, कुठे चाललंय? महत्वाचा आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित हा विषय. आणि इस्रायलने इराणच्या आण्विक आणि लष्करी ठिकाणावर जे हल्ले केले त्याला ऑपरेशन रायझिंग लायन म्हटले गेले. बघा, इस्रायलने केलंय, इराणवर केले हल्ले. आणि अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी आणि प्रादेशिक शक्तीचं संतुलन बदलण्यासाठी हल्ले केले, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ऑपरेशन रायझिंग लायन. ओके, एक धाडसी हवाई हल्ले जून 2025 मध्ये केले आणि बऱ्याच बाबी याच्यामध्ये टार्गेट होत्या की इराणला अणुबॉम्ब बनवू द्यायचा नाही, इराणच्या आण्विक साईट्स आणि क्षेपणास्त्र ठिकाणांना लक्ष्य करायचं, प्रमुख लष्करी कमांडर्स आणि अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करायचं, प्रादेशिक शक्तीच्या गतिशीलतेला या ठिकाणी बदलायचं, हे टार्गेट्स या ठिकाणी होते. आणि मग त्या ठिकाणी आत्मसंरक्षणासाठी हा हल्ला आवश्यक होता असं इस्रायल म्हणतं की बाबा आमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही हल्ला केलेला आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी रिझन दिलंय. पुढे लखनौ, युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी. बघा, हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न असणार आहे आगामी परीक्षेत. इंटरनॅशनल हे क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोलॉजी, युनेस्कोला नामांकन भेटतं आहे. पर्यटन आणि संस्कृती विभागाने या ठिकाणी हा दस्तऐवज प्रस्ताव तयार केला होता आणि युनेस्को मुख्यालयाला तो सादर करण्यात त्या ठिकाणी आलेला आहे. मग ती तज्ज्ञ समिती आली, ती निर्णय घेईल आणि पुढे बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. त्याच्या आधी खरं म्हणजे हैदराबादला हा सन्मान भेटलेला आहे आणि आता लखनौ त्या शर्यतीमध्ये आहे, हे आपल्याला माहित असावं. पुढे जातोय आपण.
टेक मी टू स्पेस आणि विचार करणारा उपग्रह. काय भानगडे? आता हे टेक मी टू स्पेस हे हैदराबाद मधलं एक स्पेस टेक स्टार्टअप आहे, ज्याची कल्पना आहे की उपग्रह केवळ डेटा गोळा करणार नाही, तर त्यावर AI आधारित तात्काळ विश्लेषण सुद्धा करेल. म्हणजे मागे जमिनीवर डेटा सोडण्याऐवजी अंतराळातच तो निर्णय घेणार आहे. म्हणजे उपग्रहामधलं AI तंत्रज्ञान त्याच्याशी संबंधित टेक मी टू स्पेस. ओके, तांत्रिक न्याय नाव जे त्याचं आहे MOITD, मिशन ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर असं त्याला नाव आहे. आणि स्पेस मधली एक AI लॅब म्हणून त्याकडे बघितले जात आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे अवकाशासंदर्भात आणि त्या ठिकाणचं AI तंत्रज्ञान. आंब्याच्या जातीचं नाव राष्ट्रपती राजनाथ आम असं दिले गेले. उद्या विचारलं जाईल की आंब्या जातीला कोणाचं नाव दिलं गेलं. मँगो मॅन म्हणून प्रसिद्ध हाजी कलीमुल्ला खान, ओके, ज्यांना पद्मश्री भेटलाय, त्यांनी विकसित केले एक नवीन आंब्याची जात आहे. त्यास राष्ट्रपती राजनाथ आम असं नाव दिलंय. आणि ते जे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह यांच्या सन्मानार्थ दिलंय असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, त्यांनी त्यांच्या बागेमध्ये सिग्नेचर ग्राफ्टिंग तंत्राचा वापर करून ही नवीन जात विकसित केली आणि राजनाथ आम असं तिला नाव दिलं आहे. ओके, भारतासाठी जे योगदान त्यांनी दिलं त्या अनुषंगाने त्यांनी नाव दिलं आहे संरक्षण मंत्र्यांना. नौदलातील लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोळंकी पहिल्या महिला अधिकारी ठरत आहेत. बघा, यशस्वी सोळंकी नाव महत्वाचं आहे आपल्यासाठी. ADC राष्ट्रपतींचं ADC AD कॅम्प एज्युटंट ड्युटी ऑफिसर आपण म्हणतोय ते म्हणून त्यांची नियुक्ती होती आहे. आणि ही इतिहास निर्मिती करणारी आहे, कारण या पदावर याच्या आधी महिलाची निवड झालेली नव्हती, म्हणून हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. हरियाणाच्या आहेत त्या. आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन जे आहे त्याच्या माध्यमातून त्याची निवड झाली होती. पुढे त्यांचं बरंच काही दिलेलं आहे. ओके, महत्वाचं आणि इंटरेस्टिंग. एक सामाजिक संदेश दिलाय की सरकारने की महिलांना आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी सक्षम करतोय, इतर महिला जवानांना सुद्धा यातून प्रेरणा भेटणार आहे. संविधान उद्देशिका पार्क कुठे आहे? नागपूरला आहे. बघा, देशातलं पहिलं संविधान उद्देशिका पार्क हे नागपूरला आहे. हे पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी परिसरामध्ये उभारलं गेलं आहे. आता लोकार्पण याचं 2025 मध्ये झालं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं. त्यांची काही भाषणं वगैरे सुद्धा या ठिकाणी व्हायरल झाली होती. आपल्याला ते माहित असलं पाहिजे. 10 मूल्यांचं भित्तिचित्र आणि लोकशाही संस्थांची प्रतिकृती ही या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. पुढे मध्यभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती सुद्धा या ठिकाणी आहे, हे माहीत असावं. आणि उद्दिष्ट काय? संविधानाबद्दल जागरूकता तयार झाली पाहिजे. ते मूल्य जे आहेत ते आणि संविधानाचा जो उद्देश आहे, तत्व आहे, त्याचं महत्व लोकांपर्यंत पोहोचावं हे यातून अपेक्षित आहे. डीप माइंडने अल्फा जेनोम नावाचं AI मॉडेल जाहीर केलं. बघा, डीप माइंड आणि हे डीप माइंडचं अल्फा जेनोम हे मॉडेल AI मॉडेल DNA मध्ये असलेले जे बदल आहेत त्या बदलाचा जैविक स्तरावर परिणाम समजणे, विशेषतः नॉन कोडिंग DNA भागामध्ये ते काम यांना करायचे उद्दिष्ट ते आहे. लांब अनुक्रम ज्याला 1 मिलियन बेस पेअर्स म्हणतो, एकाच वेळी प्रक्रिया करणे, प्रत्येक बेस स्तरावर अंदाज, एकाच मॉडेलमध्ये अनेक जैविक कार्याचे अनुमान घेणे, हे सगळं म्हणजे थोडंसं अनुवंशाशी संबंधित. जिनोम म्हटल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येतं अल्फा जिनोम, अनुवंशाशी संबंधित अभ्यास करणारं हे सगळं आहे. DNAच्या अनुक्रमाचं विश्लेषण असेल, जीन प्रेरित रोगावरचा प्रभाव असेल, AI तंत्रज्ञानाचा वापर असेल, हे सगळं त्यामध्ये. आणि RWAचे प्रमुख आपल्याला माहिती आहे, आपली अत्यंत महत्वाची गुप्तचर यंत्रणा RWA आणि तिच्या प्रमुखपदी येत आहेत पराग जैन. ARCचे ते प्रमुख आणि त्यांची आता या ठिकाणी नियुक्ती होती आहे. त्यांचा अनुभव आहे. ऑपरेशन सिंदूरच्या सुद्धा गुप्त मोहिमेमध्ये त्यांची मोलाची भूमिका होती आणि इतर बऱ्याच बाबतीमध्ये त्यांचा अनुभव आपल्याला दिसतोय. RWA काय आहे आपल्याला माहिती आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंग आपण तिला म्हणतोय. एक गुप्तचर संस्था, परदेशामध्ये गुप्त माहिती मिळवणे वगैरे. म्हणजे एक RWA आणि दुसरी IB असते. ही IB जी आहे ना, इंटेलिजन्स ब्युरो, ही भारतामध्ये काम करते. आणि RWA आहे ना, ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाबाहेरच्या बाबी हे करते. 1968 मुख्यालय नवी दिल्ली, माहीत असावं. पुढे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं नेतृत्व करणारी पहिली महिला क्रिस्टी कोव्हेंट्री. बस एवढंच लक्षात ठेवा. एक आफ्रिकन महिला आहे क्रिस्टी कोव्हेंट्री, आणि ही कोव्हेंट्री ही ऑलिम्पिक समितीवर आंतरराष्ट्रीय जाते आहे. एक महिला असल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे चर्चा होणार आहे.
ओके, तर बघा अशा पद्धतीने 30 मुद्दे आपण बघितले जून महिन्यातले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सगळ्या महिन्यांची मी या ठिकाणी लेक्चर घेऊन येणार आहे. आगामी काळातल्या परीक्षा ज्यांना द्यायची आहे त्यांनी हे लेक्चर्स बघा. तुम्हाला आवडत असेल लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.